अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? अखंड नामस्मरण तर आपण करतो, माळेवर जपही करतो, पण अशी कोणती सेवा आहे का ज्यामुळे मनाची चंचलता कमी होते, विचार शांत होतात आणि मन पूर्णपणे श्री स्वामी समर्थांच्या चरणी एकाग्र होतं. आज आपण अशाच एका अत्यंत सुंदर आणि प्रभावी सेवेविषयी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे लिखित नामजप सेवा. अनेक स्वामी भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो, गुरुपौर्णिमेपर्यंत मला मोठी सेवा शक्य नाही, मग मी लिखित नामजप करू शकतो का? तो कसा करायचा? त्यासाठी काही विशेष नियम आहेत का? कोणता मंत्र लिहावा? आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ही एक छोटीशी सेवा तुमच्या आयुष्यात मोठा आध्यात्मिक बदल घडवू शकते. चला, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून विषयाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, लिखित नामजप म्हणजे नेमकं काय? याचं उत्तर अगदी सोपं आहे. ज्या प्रकारे आपण मुखाने श्री स्वामी समर्थ असा नामजप करतो, त्याच प्रकारे वहीमध्ये श्रद्धेने आणि शांत मनाने हेच नाव वारंवार लिहिणे म्हणजेच लिखित नामजप. यासाठी कोणती महागडी किंवा विशेष वही लागते का? तर अजिबात नाही. तुमच्याकडे असलेली साधी वही चालेल. 100 पानांची असो, 200 पानांची असो, किंवा घरात पडलेली कोरी पाने असलेली जुनी वही असो. महत्व वहीचे नसते, महत्व असते त्या वहीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या नामाचे. तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं देखील लिहू शकता. मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक अक्षर श्रद्धेने लिहिलं गेलं पाहिजे. आता काही जण विचारतील, आपण तर दिवसभर नामजप करत असतो, मग लिखित नामजप वेगळा कसा? याचं उत्तर समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो, ऑफिसमध्ये काम करत असतो, गाडी चालवत असतो किंवा घरातील कामामध्ये व्यस्त असतो, तेव्हा तोंडाने नाम सुरू असतं, पण मन मात्र अनेक ठिकाणी फिरत असतं. कधी उद्याची चिंता, कधी घरातील कामं, कधी पैशांची काळजी, कधी कोणाची आठवण. म्हणजे नाम सुरू असलं तरी मन पूर्णपणे त्या नामामध्ये स्थिर राहत नाही. पण लिखित नामजपामध्ये एक वेगळीच अनुभूती असते. तुमचा हात लिहित असतो, तुमचे डोळे त्या नामाकडे पाहत असतात आणि तुमचे ओठ हळुवारपणे ते नाम उच्चारत असतात आणि मन त्या प्रत्येक अक्षराशी जोडलं जातं. यालाच एकाग्रता म्हणतात. म्हणूनच अनेक साधक सांगतात, लिखित नामजप ही फक्त लिहिण्याची सेवा नाही, तर मनाला श्री भगवंताशी जोडण्याचा अत्यंत सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लिहायला बसाल, तेव्हा कदाचित मन भरकटेल. 2 ओळी लिहिल्यावर दुसरा विचार येईल. कधी मोबाईलची आठवण, कधी कोणाचा फोन, कधी घरातील एखादं काम. हे अगदी स्वाभाविक आहे. पण इथेच सातत्याची खरी परीक्षा सुरू होते. दररोज थोडा वेळ नियमितपणे श्रद्धेने नाम लिहित राहिलात तर हळूहळू मन शांत व्हायला सुरुवात होते. विचारांची गर्दी कमी होते, नामामध्ये गोडी निर्माण होते आणि एक दिवस असा येतो की वही उघडली की मन आपोआप श्री स्वामी समर्थांच्या चरणी स्थिर होतं. ही अनुभूती शब्दांमध्ये सांगता येत नाही, ती फक्त अनुभवावी लागते. स्वामी भक्तांनो, आपण आयुष्यात किती गोष्टी लिहितो, हिशेब लिहितो, नोट्स लिहितो, ऑफिसचं काम लिहितो, मुलांच्या शाळेच्या वह्या भरतो. पण जर ह्याच हाताने दररोज काही मिनिटं श्री स्वामी समर्थ हे पवित्र नाम लिहिलं तर त्या हाताला देखील पुण्य लाभतं, मनालाही समाधान मिळतं आणि घरातही एक सकारात्मक सात्विक वातावरण निर्माण होऊ लागतं. लिखित नामजप करताना स्पर्धा करू नका. कोणी 1000 वेळा लिहित असेल, कोणी 100 वेळा, कोणी फक्त 11 वेळा. स्वामींसाठी संख्या महत्वाची नसते, महत्वाची असते ती भावना. तुमच्याकडून जितकं प्रेमाने होईल तितकंच पुरेसं आहे. आज 11 वेळा लिहा, उद्या 21 वेळा, नंतर 51. हळूहळू तुम्हालाच जाणवेल की आता हात थकत नाही. उलट मनाला ही सेवा सोडवतच नाही, कारण नामामध्ये अशी एक दिव्य शक्ती आहे जी मनाला पुन्हा पुन्हा त्या नामाकडे खेचत राहते. अनेकांना वाटतं माझ्याकडे वेळच नाही, पण विचार करा, मोबाईलवर 10-15 मिनिटं सहज निघून जातात. मालिका पाहण्यासाठी वेळ मिळतो, गप्पांसाठी वेळ मिळतो, मग आपल्या गुरूंचं नाम लिहिण्यासाठी
दिवसातील फक्त 10 मिनिटं सुद्धा देता येणार नाहीत का? ही सेवा कोणासाठीही ओझं नाही, तर ही मनाला शांत करणारी साधना आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही आजपासून या सेवेची सुरुवात केली तर गुरुपौर्णिमेपर्यंत किती नाम लिहिलं आहे हे महत्वाचं नाही, तर किती प्रेमाने लिहिलं हेच श्री स्वामी समर्थांच्या चरणी सर्वात मोठं अर्पण ठरेल. आतापर्यंत आपण लिखित नामजप म्हणजे काय, त्याचं महत्व आणि मन एकाग्र करण्यामागील त्याचे आध्यात्मिक रहस्य जाणून घेतलं. आता या सेवेची योग्य पद्धत, काही महत्वाच्या सूचना आणि गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा कशी करावी हे सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सेवा म्हणजे कोणताही कठोर विधी नाही, ही प्रेमाची साधना आहे. म्हणूनच यामध्ये दिखावा नसावा, स्पर्धा नसावी आणि कोणताही अहंकार नसावा. ज्या दिवशी तुम्ही लिखित नामजप सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी स्नान करून मन शांत करून काही क्षण श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. त्यानंतर वही उघडा आणि भक्तिभावाने नाम लिहायला सुरुवात करा. आता प्रश्न येतो, वही कशी असावी? यासाठी कोणती विशेष वही आवश्यक नाही, साधी वही चालेल. नवीन वही असेल तर उत्तम. जर घरात एखादी जुनी वही असेल आणि त्यामध्ये काही कोरी पाने शिल्लक असतील तर तीही तुम्ही वापरू शकता. फक्त ती पाने स्वच्छ असावीत. अनेक भक्त वहीमध्ये 2 किंवा 3 कॉलम करून नाम लिहितात. हे पूर्णपणे तुमच्या अक्षरावर अवलंबून आहे. मोठ्या अक्षरात लिहायचे आहे की छोट्या अक्षरात हे देखील तुमच्या सोयीप्रमाणे ठरवा. पण एक गोष्ट मात्र विसरू नका, घाई करू नका. नाम लिहिताना प्रत्येक अक्षर स्पष्ट आणि भक्तिभावाने उमटले पाहिजे, कारण हे केवळ शब्द नाहीत, हे आपल्या गुरूंचे पवित्र नाम आहे. आता अनेक जण विचारतात, रोज किती वेळा लिहावं? याचं एकच उत्तर आहे, जितके प्रेमाने जमेल तितके. 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 100 वेळा किंवा 1000 वेळा, कोणतीही सक्ती नाही. महत्व संख्या नाही तर सातत्य आहे. रोज थोडंसं का होईना पण नियमित लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन हळूहळू त्या नामाशी जोडलं जाऊ शकतं. आणखी एक सुंदर गोष्ट, ही सेवा तुम्ही एकटेच करावी असं नाही, घरातील सर्व सदस्य मिळून देखील करू शकतात. आई, वडील, मुलं, आजी आजोबा प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार काही नाम लिहिलं तरी त्या घरामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण होतं. लहान मुलांना देखील या सेवेची सवय लावली तर त्यांच्या मनात लहानपणापासूनच नामाविषयी प्रेम निर्माण होईल. आता आणखी एक प्रश्न, ही सेवा कुठे बसून करावी? देवघरात बसलात तर उत्तम, पण ते शक्य असेल तरी हरकत नाही. घरातील स्वच्छ आणि शांत जागा निवडा. काही जण प्रवासात देखील ही सेवा करतात, काही जण दुपारच्या मोकळ्या वेळेत, तर काही रात्री झोपण्यापूर्वी. जिथे मन शांत राहील तिथे ही सेवा करता येते. आता पेन कोणता वापरायचा याला देखील कोणताच नियम नाही. निळा, काळा, हिरवा किंवा लाल, तुमच्याकडे जो पेन उपलब्ध असेल तो वापरा, कारण पेनाचा रंग नाही तर मनातील भक्ती महत्वाची आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, नाम कोणते लिहावे? जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे नाम लिहू शकता. परंतु जर तुमचे आराध्य दैवत दुसरे असेल तर तुम्ही त्यांच्या नामाचा देखील लिखित जप करू शकता. जसं श्री गुरुदेव दत्त, श्रीराम जय जय राम, जय श्रीराम, ओम श्री साईनाथाय नमः किंवा तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र. परमेश्वर एकच आहे, मार्ग वेगवेगळे आहेत, म्हणून आपल्या श्रद्धेनुसार नाम लिहिण्यात काहीच गैर नाही. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. हा काळ गुरूंच्या कृपेचा मानला जातो. या पवित्र दिवसापर्यंत आपण दररोज थोडासा वेळ काढून लिखित नामजप केला तर ती आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केलेली अतिशय सुंदर सेवा ठरेल. नामजप पूर्ण झाल्यावर वहीचं काय करायचं याचाही निर्णय तुमच्या श्रद्धेवर आहे. काही भक्त ती वही अक्कलकोट, गाणगापूर किंवा इतर दत्तक्षेत्रात अर्पण करतात. काही जण स्वामी समर्थांच्या केंद्रात देतात, तर काही भक्त ती वही आपल्या देवघरामध्ये जपून ठेवतात. या सर्व पद्धती योग्य आहेत, कारण मुख्य उद्देश वही देण्याचा नसून नाम लिहिण्याचा आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक वेळा आपल्याला वाटतं माझ्याकडून मोठी सेवा होत नाही, पण लक्षात ठेवा, स्वामींना मोठेपणा नको असतो, त्यांना भाव हवा असतो.
एक प्रेमाने लिहिलेलं श्री स्वामी समर्थ हे 1000 निष्काळजी नामांपेक्षा श्रेष्ठ असू शकतं. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आज जितकं जमेल तितकंच करा. उद्या थोडं वाढवा, पण सेवा थांबवू नका. हळूहळू तुम्हालाच जाणवेल, मन शांत होत आहे, राग कमी होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नाम मनात अखंड घुमू लागलं आहे. हीच तर या सेवेची खरी कमाई आहे. चला, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण एक छोटासा संकल्प करूया. गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज काही मिनिटं तरी श्री स्वामी समर्थांचे लिखित नामजप करायचे. हा संकल्प स्वामींच्या चरणी अर्पण करूया. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो अशा प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा ज्याला मनशांती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा सुंदर मार्ग शोधायचा आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यात भक्तीचा नवा अध्याय सुरू होईल. आणि शेवटी लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असलं, मार्ग कितीही कठीण असला, ज्यांच्या ओठावर आणि हृदयात अखंड श्री स्वामी समर्थ असं नाम असतं, त्याचा हात श्री स्वामी समर्थ कधीच सोडत नाही. चला, सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या कृपेत राहा आणि आयुष्यभर श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरणाचा दिवा तेवत ठेवा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.